एक असं आहे की महाविकास आघाडीचं सरकार आल्याच्यानंतर सगळे निर्णय काँग्रेस पक्षाचे असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असतील, शिवसेनेचे असतील, त्या त्या पक्षाच्या नेतृत्वाने घेतले. नाना पटोलेंनी राजीनामा दिल्याच्यानंतर एक बाब खरी आहे की त्या रिक्त झालेल्या जागेवरती संग्रामदादा थोपटे यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड व्हावी, असं काँग्रेस श्रेष्ठीकडनं त्यावेळेला अनुकूलता आली होती. आदरणीय दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्या संदर्भामध्ये सुद्धा होकार देण्यात आलेला होता. परंतु नेमकं कुठे माशी शिंकली याच्याबद्दल काय आज मी भाष्य करू इच्छित नाही. तर संग्रामदादा थोपटे विधानसभा अध्यक्ष त्या ठिकाणी झालेले आपल्याला पाहायला मिळू शकले. अजितदादांनी असं म्हटलं होतं की माझ्या विचारासाठी पैसे दिले. यावर काल विजय शिवतारे यांनी टीका केली. इतक्या वर्ष काय पाकिस्तानचा विचाराचा उमेदवार होता. एक असं आहे की विजय शिवतारे काय बोलतात त्याला मी फारसं महत्त्व देऊ इच्छित नाही. 2019 सालामध्ये विजय शिवतारेंच्याबद्दल दादाजी सासवडच्या प्रचार सभेमध्ये बोलले. त्याचं कारण जर का आपण शोधून काढलं तर आदरणीय पवार साहेबांच्या वरती अथलाग्यपतीची टीका ही त्यांनी त्यावेळेला विजय शिवतारेंनी केली होती. एक आम्ही काँग्रेस आणि आम्ही एकत्रित निवडणूक लढवत होतो. संग्राम जगताप जे आज आमदार आहेत ते काँग्रेसचे उमेदवार होते. ते आघाडीच्या धर्माचं पालन कसं केलं हे दादांच्या त्यावेळेच्या कृतीतून आपल्याला पाहायला नक्की मिळत आहे. दादांचा जो हा वाईटपणा किंवा आज काही लोक आगपाखड करतायत तर दादांनी केलेला संघर्ष पक्षासाठी होता. अजित पवार म्हणून व्यक्तिगत कोणाची संघर्ष केला गेला नव्हता. ही बाब पुरंदरच्या जनतेला सुद्धा ज्ञात आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा माहिती आहे. काही वेळेला काही जण म्हणतात की दादांचं योगदान काय, तर दादांचं योगदान हे आहे की गेले 25 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवला, तळागाळातल्या कार्यकर्त्यांना ताकद शक्ती दिली, नवीन चेहरे आज विधानसभेमध्ये आलेले पाहायला मिळाले. हे दादांचं योगदान पक्षामध्ये त्या ठिकाणी आहे. शिवतारांच्या जवळचा सुद्धा जो काही आज जे काही ते बोलतात त्याचं कारण एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असताना जी काही टीका टिप्पणी पवार साहेबांच्या बद्दल केली होती त्याला उत्तर देण्यासाठी आणि आघाडीचा धर्म पाळण्यासाठीच दादांनी ते त्यावेळेला वक्तव्य केलेलं होतं. आता कोणाला त्याच्याबद्दल काय आत्ता वाटत असेल तर त्याच्याबद्दल काय आम्हाला काय फारसं म्हणायचं नाही. मुख्यमंत्री त्या पक्षाचे नेते आहेत, योग्य ते नोंद घेतील. आम्ही सर्वच गोष्टीचा सारासार विचार करून ताकदीने या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. या पक्ष टिकरे साहेब काय सांगताल? आता तुम्ही थोपटे साहेबांची भेट घेतलेली आहे. गेल्या अनेक दिवसात आपण पाहिलं तर अनेक नेते जे आहेत ते थोपटे साहेबांची भेट घेत आहेत. थोपटे साहेबांची मतं जी आहेत ती आता बारामती मतदारसंघात निर्णय ठरणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नेत्यांची भेट घेतली जाते. त्यांना आज सुद्धा तुम्ही भेट घेतली आहे. 85 मी राजकारणामध्ये आल्यापासून स्वर्गीय वसंतदादा पाटील यांनी मला माणगाव मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यावेळेपासून आदरणीय थोपटे साहेबांच्या माझा त्यांना सहवास त्यांचा मला मिळाला. वडिलकीच्या नात्याने त्यांचे दीर्घकाळ आशीर्वाद सुद्धा मला त्या ठिकाणी मिळाले. थोपटे साहेब असतील, स्वर्गीय विलासरावजी देशमुख, वसंतदादा पाटील, बॅरिस्टर अंतुले साहेब, डॉक्टर पतंगराव कदम, विलास काका या साऱ्या मंडळींच्या समेत मला त्या कालावधीमध्ये नक्कीच काम करता आलं. मला हे आठवतं की 99 साली थोपटे साहेब विधिमंडळ पक्षाचे नेते झाले काँग्रेसचे आणि मी त्यावेळेला खजिनदार विधिमंडळ पक्षाचा झाला होतो. मी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना ज्या वेळेला माझ्यावरती अविश्वास ठराव वगैरे आले त्यावेळेला सुद्धा थोपटे साहेबांचं आशीर्वाद सहकार्य मला त्या कालावधीमध्ये मिळालं होतं आणि म्हणत आज त्यांच्या भेटीला मी आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलो. आता त्या निवडणुकीमध्ये त्यांची मदत हवी अशी काही तुम्ही मागणी केली? थोपटे साहेब तुमची काय चर्चा झाली? नाही, आज त्या बाबतीमध्ये मी काही चर्चा आदरणीय साहेबांजवळ केली नाही. केवळ एक सदिच्छा भेट त्या निमित्तानेच मी असताना त्या ठिकाणी भेटायला आलो. मधल्या कालावधीमध्ये 1-2दाच एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट झाली होती, पण त्याला खूप वर्षाचा कालावधी गेला होता. आज या सगळ्या परिसरामध्ये असल्यामुळेच इथे यावं, थोपटे साहेबांची भेट घ्यावी याच मर्यादेतून या ठिकाणी मी आलो. याच्यामध्ये कुठलाही राजकीय अर्थ काढण्याचं काही कारण नाही. पण अचानक तासभरात हा दौरा ठरला आणि तुम्ही तासाभरात बोरमध्ये दाखल होऊन थोपटेंची भेट घेतली, काय यामागचे कारण आहे? अचानक एक असं आहे की मी आज अचानकच आलो, ही वस्तुस्थिती खरी आहे. कारण बॅरिस्टर अंतुले साहेबांच्या पत्नी नरगिस भाभी यांचं दुःखद निधन झालं. त्याच्यामुळे मी आंबेतला अंत्यविधीसाठी त्या ठिकाणी होतो. कारण अंतुले साहेबांचा सुद्धा सहवास मला वय वर्ष 12 असल्यापासून मिळाला. त्या राजकीय वाटचालीमध्ये त्यांचं योगदान राहिलं. नरगिस भाभींचं सुद्धा मला मातृत्वाच्या नात्याने, मातेच्या नात्याने आशीर्वाद मिळाले. त्यावेळेलाच मग मी इकडे आलो, कारण मला अन्य काही कामं या सगळ्या परिसरामध्ये होती. त्याला असं वाटलं की आपण यावं आणि थोपटे साहेबांना भेटावं. माझी माहिती नक्की कुणाच्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार कुणाचा विजय? एक असं आहे की महायुतीच्या माध्यमातून 1-2 दिवसामध्ये जागा वाटप त्या ठिकाणी स्पष्ट होईल. परंतु एक बाब नक्की आहे की हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लढावा असं महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी आहे. औपचारिक घोषणा व्हायची राहिलेली आहे. त्याच्यामुळे
अधिकृत मी बोलणं उचित ठरणार नाही, कारण मी प्रदेश अध्यक्ष त्या ठिकाणी आहे. मी स्वतः एक रायगड लोकसभा मतदारसंघातील लोकसभा सदस्य म्हणून त्या ठिकाणी काम करतो आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडे हा मतदारसंघ आला तर सुनेत्रा वहिनी ह्या आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाच्या चिन्हावरती त्या ठिकाणी 100% उमेदवार असतील. आम्हाला विश्वास आहे की बारामती मतदारसंघातली जनता, बारामतीतली जनता सुनेत्रा वहिनींना मोठ्या मताधिक्याने त्या ठिकाणी विजय करतील. राष्ट्रवादीतले काही आमदार तुमच्यावर नाराज आहेत, तुम्ही एक निर्णय घेतला असं चर्चा आहे. हे जाणीवपूर्वक जे हितसंबंधही आमच्यावरती खूप प्रेम करतात, त्यांना आमचं नाव घेतल्याशिवाय दिवसातला काही क्षण व्यतीत करता येत नाही, अशा मंडळींनी पेरलेली ही बातमी आहे, ही अफवा आहेत. मी असेल, आदरणीय प्रफुल्लभाई, आदरणीय दादा, भुजबळ साहेब, रामराजे निंबाळकर साहेब, हसन मुश्रीफजी, धनंजय मुंडे, दिलीपराव वळसे पाटील, आम्ही सगळेच नियमितपणाने भेटत असतो. रोजच त्यांची माझी चर्चा होत असते. महायुतीकडे कोणत्या जागा आपण मागायच्या आहेत त्या संदर्भामध्ये आम्ही एकत्रितपणाने बसूनच चर्चा त्या ठिकाणी केली आणि मिळाल्यानंतर आपण संभाव्यरित्या काय करायला पाहिजे ह्याही चर्चा आमच्या त्या ठिकाणी असतात. दररोज माझ्या सर्व नेत्यांशी किमान दिवसातून 2दा त्या ठिकाणी संवाद असतो. जाणीवपूर्वक आमच्याबद्दल संभ्रम निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून हा एक केविलवाणा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलेला आहे, पण आम्ही सगळेजण एकसंघ आहोत. विजय शिवतारे यांनी पवारांविरोधात आता दंड टोपटलेले आहे. अजित पवार मतावर काय परिणाम होईल? आता हे जरतरच आहे, जरा बघू द्या, आता खरं काही दिवस जाऊ द्या. बोलतायत गरज तो पडत नाही राज असं ठाकरे असं असं म्हटलं जातं. त्यामुळे गरजलेलं किती प्रत्यक्षात पडलं जात आहे ते एक जरा पाहूया, मग अनुभवूया, मग येईन तुमच्याशी भेटेन आणि मग सांगेन नेमका काय परिणाम होतोय, असा का तसा. आता राज ठाकरे सुद्धा महायुतीत येण्याच्या चर्चा सुरू आहेत. महायुतीत राज ठाकरे आले तर अजित पवार गटाची काय भूमिका असेल? नाही, एक असं आहे की महायुतीमध्ये येण्याच्या संदर्भामध्ये देशाचे नेते अमितभाई शाह हे त्या ठिकाणी निर्णय घेत आहेत. शेवटी जो निर्णय भारतीय जनता पक्षाचं शीर्षस्थ नेतृत्व घेईल त्या सर्वच निर्णयाचं आम्ही त्या ठिकाणी स्वागत करणार आहोत. त्यामुळे महायुतीमध्ये राजसाहेब ठाकरे कदाचित सहभागी झाले, मला माहीत नाही, माझी कोणाशी या विषयावरती चर्चा नाही. तर शेवटी ते महायुतीसाठी ॲडिशनच ठरेल, त्याच्यामध्ये काय वेगळं वाटण्याचं काही कारण असू शकत नाही. सर, आता याच्यामध्ये तुम्हाला जागा किती मिळते पक्षात? जागा वाटतं वेट अँड वॉच, 2 दिवस जाऊ द्या. आम्ही पत्रकार परिषद घेऊन लोकसभा मतदारसंघाचे नावं आणि उमेदवाराची नावं सुद्धा आपल्या मार्फत महाराष्ट्राच्या जनतेला 100% सांगू. आमचा स्ट्रायकिंग रेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महायुतीमधून लढताना आतापर्यंत जेवढं यश ठेवतो मिळालं त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक असेल एवढं सांगतो. आढळराव पाटील